नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू। रेसिपी खूपच सोपी आहे, पटकन होणारी आहे। मस्त अशी आपल्याला लाल माठाची भाजी बनवायची आहे। त्यासाठी मी इथे लाल माठ घेतला आहे। लाल माठ हा आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे। खूप ताजा ताजा असा लाल माठ आहे। आता आपल्याला हा लाल माठ चिरून घ्यायचा आहे बारीक। आता मी हा लाल माठ चिरून घेते। सर्व अशी पानं एकत्र घ्यायची आणि बारीक आपल्याला हा लाल माठ चिरायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला हा लाल माठ बारीक चिरून घ्यायचा आहे। आता अशाच प्रकारे हा सर्व लाल माठ मी चिरून घेणार आहे। आता इथे आपला सर्व लाल माठ चिरून झाला आहे। आपल्याला आता हा लाल माठ कढईमध्ये घ्यायचा आहे। इथे मी कढई ठेवली आहे गॅसवरती। आता आपल्याला कढईमध्ये लाल माठ घ्यायचा आहे। आता आपल्याला हा लाल माठ शिजवून घ्यायचा आहे। पाणी अजिबात टाकायचं नाही त्याच्यामध्ये। पाणी न टाकताच आपल्याला हा लाल माठ शिजवून घ्यायचा आहे। आता आपली ही भाजी मस्त अशी मऊ झाली आहे शिजल्यामुळे। आपण त्याच्यामध्ये बिलकुल सुद्धा पाणी टाकलं नाही आहे। आता या भाजीमध्ये आपल्याला मीठ सुद्धा आपल्याला नंतर टाकायचं असतं। भाजी शिजताना मीठ टाकायचं नाही, कारण मिठामुळे पाणी जास्त सुटतं भाजीला। त्यामुळे मीठ नंतरच टाकायचं। आता आपली भाजी मस्त अशी शिजली आहे, एकदम सुट्टी सुट्टी झाली आहे बघा। अशा प्रकारे आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजीमध्ये जरासुद्धा असा ओलसरपणा राहिला नाही आहे। अशा प्रकारे आपल्याला भाजी ही शिजवून घ्यायची आहे। आता आपली ही भाजी शिजून तयार झाली आहे। आता मी ही डिशमध्ये काढून घेणार आहे। आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला भाजी फोडणीला द्यायची आहे। सर्व भाजी मी कढईतून काढून घेतली आहे। आता कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे 1 ते 2 चमचे फोडणीसाठी। नंतर इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। मिरची घ्यायची आहे, हिरवी मिरची बारीक चिरलेली। आणि कांदा आणि मिरची तेलामध्ये चांगलासा परतून घ्यायची। कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। थोडा आपला कांदा असा लालसर झाला की आपल्याला भाजी त्याच्यामध्ये ॲड करायची आहे। आपल्या कांद्याचा कलर आता चेंज होत चालला आहे। थोडासा असा लालसर होत चालला आहे।
आता आपल्याला याच्यामध्ये भाजी ॲड करायची आहे. तर भाजीसुद्धा चांगली अशी कांदा आणि मिरचीमध्ये परतून घ्यायची आहे. चांगली अशी एकजीव झाली पाहिजे असं. 1 ते 2 मिनटं चांगली अशी भाजी परतून घ्यायची तेलामध्ये. आता आपण मीठ घातलं नाही आहे, आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा चांगली अशी मिक्स करून घ्यायची. आता आपली ही भाजी झाली आहे. आता आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे. ओलं खोबरं घालून पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची. आणि आता आपली ही भाजी मस्त अशी तयार झाली आहे. अगदी 5 मिनिटात आपली ही भाजी तयार झाली आहे. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगायला विसरू नका. आता आपली भाजी झाली आहे. आता मी गॅस बंद करते. आपली मस्त अशी लाल माटाची भाजी तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.